गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कानाकोपऱ्यात हे धर्मराव बाबा आत्राम हे जनतेपर्यंत पोहोचत आहेत। सध्या जिल्हा परिषद येथील अनेक सीटांची निवडणुका होणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज इथे नगर परिषद निवडणूक संपन्न होणार आहे। प्रत्येक ठिकाणी मोठमोठे नेते जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत। बाबा, इथे मोठी सभा संपन्न झाली, काय म्हणा? नाही, सभा प्रत्येक जागेवर मोठी होत आहे। चामोर्शीला सभा झाली, जवळजवळ 15,000 लोक होते। वडसाला सभा झाली, तिथे जवळजवळ 20,000च्या वर लोक होते। आता इथे सुद्धा आपण पाहतो की जवळजवळ 700-800 लोक आहेत। सभा होत आहेत, परंतु नगर परिषदचे तिन्ही नगर परिषद मध्ये आम्ही आमचे आता राष्ट्रवादीचे ताकद वाढलेलं आहे, तिथे आम्ही सगळं फिरून आलेलो आहोत। आता आजच्या सभा इथे आहे, इथे सभा आपण घेतलेला आहे। तर 51 जागापैकी 51 जागा लढायची आमची तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टीने आपण कामाला लागलेलो आहोत। तर बाबा, सुरुवातीला तुम्ही म्हटले की राष्ट्रवादी एकीकडे पूर्ण 51 सीटा लढवणार, आता महायुती सोबत काही चर्चा सुरू आहे? नाही, थोडाफार चर्चा सुरू आहे, जिथे ऍडजस्टमेंट होऊ शकेल तिथे ऍडजस्टमेंट करू, नाही झालं तर मग आपला काय म्हणतो मैत्रीपूर्ण लढत लढू। आणि सध्या गडचिरोली किंवा आरमोरी, देसाईगंज इथे नगर परिषद निवडणूक सुरू आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते युती सोबत प्रचार करीत आहेत की स्वबळावर तुम्ही प्रचार करत? नाही, आता युती म्हणून आपण गडचिरोलीमध्ये आपण युती केलेल्या शिवसेना सोबत ते आपण युती झालेल्या आता पूर्ण उमेदवार कामाला लागलेले आहेत। जवळजवळ 1 आठवडा अगोदरपासून आमचा युती झालेला आहे, ते काम करत आहेत। आता कालच सगळं वडसा आणि आपला आरमोरीला झालेलं आहे तयारी। थोडंफार आम्ही बोलत आहोत, आमच्याशी बोलत आहेत शिवसेना की आम्हाला थोडंफार ऍडजस्ट करा। आम्ही बघतो किती सीटवर ऍडजस्टमेंट होईल, नाहीतर मैत्रीपूर्ण लढत होईल। महाविकास आघाडी दावेदारी करत आहेत की यावेळी जिल्हा परिषदेत आमची सत्ता बसणार, काय म्हणा? आता बिहारमध्ये काय झालं तुम्ही पाहताय, आता बिहारमध्ये ते चित्रच वेगळं आहे आणि इथे सुद्धा तेच चित्र इथे होणार आहे की आपला इथे महायुतीशिवाय दुसरा पर्यायच नाही ना। काँग्रेसचं काय आहे, इथे सरकार आमचं आहे, मुंबईला सरकार आमचं आहे, दिल्लीला सरकार आमचं आहे, तर काम करणारेच आम्ही आहोत ना। ते हे अनवॉन्टेड लोकांच्या पक्षाला आपण वोट टाकून काय होणार आहे? काहीच होणार नाही फायदा। लाडकी बहीण योजना आम्ही दिलेला आहे, शेतकरी स्वाभिमान योजना आम्ही ते दिलेलं आहे। त्याच्यानंतर जे अपंग आहेत त्यांना 700 रुपये वाढवून दिला, 1500 होतं 2200 रुपये आम्ही केलेलं आहे। ते हे सगळं आणि शेतकरी आहे त्यांना आपला इलेक्ट्रिक माफ करून टाकलेलं आहे, शेतकरी लोकांचा जे पंपाचं बिल, तर हे सगळं काम आम्ही केलेलं आहोत आणि त्या दृष्टिकोनातून काम आम्हीच करणार आहोत, दुसरा कोणी करू शकत नाही। आणखी 4 वर्ष सरकार राहणार आहे, म्हणून 4 वर्षापर्यंत आम्हाला कोणी हात लावू शकत नाही। आणि कुरखेडा किंवा आलापल्ली वेलगूर जिल्हा परिषद सीट आणि सिरोंचातील आसले जिन्नर सीट हे कुठे ना कुठे महायुतीचे दावेदार जे आहेत ते दावा करीत आहेत आणि तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते दावा करीत आहेत। तर हे 3 जे सीट आहेत तिथे मोठी निवडणूक होणार आहे, कारण की ही एक टार्गेट जिल्हा परिषद समजला जाईल। तर तिथे कोणत्या पक्षाचे उमेदवार राहणार? कुरखेडा, वेलगूर आणि आसरणी? कुरखेडा असेल, कोरची पासून तर पातागोळम पर्यंत सगळं आमच्या महायुतीच्याच उमेदवार राहतील उभा आणि आम्ही आमच्या पक्षाकडून 51 सीट ठेवत आहोत। आम्ही सुद्धा महायुतीचेच अंग आहोत आणि त्या दृष्टिकोनातून महायुतीचाच अध्यक्ष बसेल जिल्हा परिषद मध्ये आणि नगर परिषद मध्ये सुद्धा महायुतीचाच अध्यक्ष बसेल। पण बघू शकतो राजकीय मुद्द्यांवर धर्मराव बाबा आत्राम माजी कॅबिनेट मंत्री हे प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत BMD इरफान, TV9 गडचिरोली, आष्टी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।